पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना मनसे युती करण्याची स्थानिक नेत्यांची तयारी. जागा वाटपामध्ये कोणतेही आढेवेढे न घेण्याची स्थानिक नेत्यांची भूमिका आहे. शिवसेना मनसे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची साथ घेण्याच्या तयारीत आहे. पुण्यामध्ये भाजपची उमेदवारी देण्यासाठी पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांची मोठी दमछाक होण्याची शक्यता आहे. 165 जागांसाठी 2500 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार. 125 जागा निवडून आणण्यासाठी भाजपनं कंबर कसली. नाशिकच्या मनमाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं उपोषण. स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये जॅमर बसवण्याच्या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. उपोषणामध्ये काँग्रेस आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सहभागी. थेऊरच्या यशवंत साखर कारखान्याच्या जमीन खरेदी विक्रीला स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांकडून या व्यवहाराला स्थगिती. सरकार 299 कोटी रुपयांना खरेदी करत होतं कारखान्याची जमीन. महसूल विभागाची परवानगी घेतली नसल्यामुळे ही स्थगिती देण्यात आली आहे. सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली. सोन्याचा दर जीएसटीसह 1,36,000 तर चांदीचा दर 1,95,000च्या घरात. दिव्यांग उमेदवारांना मिळणार पसंतीचे परीक्षा केंद्र. केंद्रीय लोकसेवा आयोगाची घोषणा. दिव्यांगांना अधिकाधिक यूपीएससीच्या परीक्षांना बसता यावं या उद्देशाने निर्णय. मालेगावमध्ये भटक्या कुत्र्यांचा एकाच दिवशी 10 जणांवरती हल्ला. महानगरपालिका प्रशासन मात्र ढिम्म. स्थानिकांचा आरोप. संतापलेल्या नागरिकांनी जखमींना अँब्युलन्सच्या माध्यमातून थेट महानगरपालिकेमध्ये आणलं होतं. बीडच्या लिंबा गणेश परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार होतो आहे. वनविभागासह ग्रामस्थांची बैठक. वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. भंडाऱ्यामधल्या टेकेपार खुटसावरी मार्गावरती दिवसाढवळ्या वाघाचा वावर दिसून आला. रस्त्यावरून फेरफटका मारत असल्याचं वाहनधारकांच्या मोबाईलमध्ये कैद झालेलं आहे. अर्थातच यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडच्या पार्ले भागामध्ये अण्णा नावाच्या हत्तीचा वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. हत्तीवरती वनविभागाची नजर आहे. नागरिकांना देखील सतर्क राहण्याच्या सूचना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.